पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। किनवट पोलिसांची दमदार कामगिरी, पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला 1 वर्ष सक्त कारावास। नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्याने तपास केलेल्या पत्नीवरील जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी मारुती मोहनजी तरपे याला दोषी ठरवत 1 वर्ष सक्त कारावास आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। 13 जानेवारी 2026 रोजी किनवट तालुक्यातील पाथर येथे कौटुंबिक वादातून आरोपी मारुती मोहनजी तरपे याने स्वतःची पत्नी शकुंतला मारुती तरपे यांच्यावर काठीने हल्ला करून गंभीर दुखापत केली होती। या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 7/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(2), 118(1), 115(1), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पुरी यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट D.S. झाडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली। त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री P.S. माने यांनी आरोपीला दोषी ठरवत प्रत्येक कलमान्वये 1 वर्ष सक्त कारावास व 5,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली। या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत ट्रायल मॉनिटरिंग सेलने सातत्याने पाठपुरावा केला। तसेच कोटपैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री वागतकर यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली। या यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी किनवट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपास अधिकारी आणि कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर व निष्पक्ष कारवाई सुरूच राहील असा ठोस संदेश या निकालातून देण्यात आलाय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।